महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आयोजित फेब्रुवारी आणि मार्च 2026च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं आणि सर्व पालकांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो तो म्हणजे परीक्षा कालावधीत घ्यावयाची काळजी आणि परीक्षा काळातली मानसिकता. खरं यावेळी पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक या सर्वांच्या आणि विशेषतः समुपदेशक यांची जबाबदारी सर्वात जास्त आहे, ती म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता सकारात्मक ठेवणं. मुलांनो, मी पहिल्यांदा आपल्याशी बोललो की परीक्षापूर्व नियोजन आणि आपला अभ्यास. आता खरं तर त्या कालावधीत जरी अभ्यास झाला नसेल, नियोजन करूनही, तरीही आपल्या या परीक्षेच्या पूर्ण कालावधीत सुद्धा तुमचा अभ्यास होऊ शकतो, यावर पहिला विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास झालेलाच असतो. पण आता मानसिकता अशी तयार होते, जसे पेपर जवळ येतील, आपली परीक्षा जवळ येते तसे अरे झालाच नाही, मला येतच नाही, माझ्या लक्षातच राहत नाही. मुळात नाही जे वाटतं ना, हे पहिलं त्याच्यावर फुली मारा, ते काढून टाका. तुम्हाला ते नक्की येत असतं. याचा तुम्ही अनेक वर्ष अनुभव घेतलेला आहे, की कोणत्याही परीक्षेला तुम्ही बसलात, की पेपर लिहिताना सगळं आठवतं. मग अगोदर मानसिकता नकारात्मक करण्याची काहीही गरज नाही. म्हणून सगळ्यात परत एकदा गोष्ट लक्षात ठेवा, की आता वेळापत्रक हातात मिळालंय, हॉल तिकीट हातात मिळालंय. वेळापत्रक हे सांगितलं तसं की 6 विषयाचं घरात व्यवस्थित मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. आणि आता खरी गरज आहे की या परीक्षा कालावधीतील परीक्षा देणं आणि त्या काळातलं परीक्षा नियोजन हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे मला आठवतंय, मी स्वतः 10वीला असताना जर शेवटच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी सुट्टी असेल, तर आम्ही रात्रभर जागायचो, दुसऱ्या दिवशी परीक्षा द्यायची. कृपया असं करू नका. तुम्हाला ते जमेल असं नाही. नाहीतर दुसऱ्या दिवशी झोपाल. पण म्हणजे याचा अर्थ काय, की आता सध्याच्या गेल्या अनेक वर्षातली वेळापत्रकं पाहता आपल्या एस-एस-सी बोर्डाने ही अतिशय सुंदर सुविधा केली, ती म्हणजे 1 किंवा 2 दिवसाची आपल्याला सुट्टी दिलेली आहे. मग याचा सकारात्मक वापर जर केला, तर राहिलेला अभ्यास पूर्ण होईल. अभ्यास झालाच नसेल तरीही अभ्यास होईल. आणि मग ही मानसिकता ठेवून आता परत एकदा सकारात्मक राहा आणि नियोजन करा, की पहिल्या दिवसाच्या पेपरच्या अगोदर 2 दिवस पहिल्या दिवसाच्या पेपरचा अभ्यास करायचा. तो संपला का दुसऱ्या दिवसाचा अभ्यास करायचा. जर मध्ये 2 दिवसाची सुट्टी आली, तर त्याच्या पुढच्या विषयाचा अगोदर करायचा आणि मग ज्या विषयाचा पेपर आहे त्याचा आदल्या दिवशी करायचा. याला म्हणतात परीक्षा काळातील अभ्यासाचं नियोजन. बघा, हे नियोजन करा, झालेला अभ्यास तर चांगला होईलच, शिवाय तुमचे मार्काची टक्केवारी वाढेल. हा पहिला भाग. दुसरा भाग आता वेळापत्रकाच्या बाबतीत सांगितला. आता हॉल तिकीट मिळालंय, केंद्र कळालंय, पण परीक्षेच्या अगोदर पालकांनाही विनंती, विद्यार्थ्यांना विनंती, आपल्याकडे सगळीच काही मुख्य केंद्र नाहीत. विशेषतः शहरांमध्ये मुख्य केंद्राला उपकेंद्रही घ्यावी लागतात, कारण विद्यार्थी संख्या जास्त असते. त्यामुळे परीक्षेच्या आदल्या दिवशी किमान त्या शाळेमध्ये जाऊन विचारा, त्या केंद्रावर जाऊन विचारा, की याला उपकेंद्र आहे का आणि आपला नंबर कुठे आहे. याची सुद्धा माझी विनंती अशी विद्यार्थ्यांना, की परीक्षा केंद्र एवढंच बघा, बाकी काही बघत बसू नका. नाहीतर बरेच विद्यार्थी अभ्यास सोडून देतात आणि ते परीक्षा केंद्र, वर्ग आणि आपला नंबर कुठे आला हे शोधत बसतात. आणि यामुळे सुद्धा मानसिकता, विशेषतः आमची 10वीची मुलं, मन असं थोडं घाबरत असतं आणि जर जाऊन खिडकीतनं नंबर बघितला आणि एखाद्याचा नंबर जर पुढे आला सीट नंबर, तर त्याला फार टेन्शन येतं. ज्याचा खिडकीजवळ आला त्याला फार आनंद होतो. खरं तर प्रश्नपत्रिका सगळ्यांची सारखीच असते. पण ही मानसिकता जी आहे ना, ती आपल्याला निगेटिव्हमध्ये नेऊ शकते. रात्रभर तुम्ही विचार करत बसणार. तर असं काही करू नका. काही बघायची गरज नाही. सगळा पेपर सारखा असतो. तुम्हाला शिक्षक मदत करत असतात. त्यामुळे आपला नंबर कुठे आला याची पाहायची गरज नाही. आता पुढचा भाग आहे, परीक्षेला जायचं आहे. परीक्षेला जायचं तर अर्धा तासात, आता सध्या आपण अर्ध्या तासानंतर प्रवेश देत नाही एस-एस-सी बोर्ड. त्यामुळे अर्ध्या तासाच्या पूर्वी किमान पहिल्या दिवशी तरी वेळेवर पोहोचा. आणखी माझी विनंती आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, की आणि माझ्या पालकांना आणि शिक्षकांना, आपण बहुतेक महाराष्ट्रातली सगळी केंद्र आज अशी झालेली आहेत, पूर्वीचा काळ राहिला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मुक्कामाला जायची गरज पडत नाही. प्रत्येक घरी जाऊन, घरातनं जाऊन पेपर देऊ शकतो अशी व्यवस्था एस-एस-सी बोर्डाने केलेली आहे. तरीसुद्धा आपण ज्या वाहनाने जातो, बहुतेक सरकारी वाहन, एस-टीचा प्रवास करा. कुठल्याही वाहनांचा प्रवास करू नका. या काळात जर अपघात झाला, तर तो अतिशय दुर्दैवी असू शकतो आणि मुलांना त्याच्यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्यांनी मुलं सुरक्षित पोहोचतील याची काळजी घ्या. मुलांना स्वतःहून गाडी, सायकल घेऊन परीक्षा केंद्रावर जाऊ नका. आणि जर असं काही झालंच, होणार नाही याबद्दल आपण प्रार्थना करूया, पण जर झालंच तर त्वरित कळवा.
तात्पुरता लेखणी घ्या, सर्व प्रकारच्या सुविधा बोर्डाने आपल्याला दिलेल्या आहेत. शहराच्या बाबतीत मुद्दाम सांगेल की शहरातली सध्याची गर्दी पाहता परीक्षा कालावधीत तर फार गर्दी असते. एकटा विद्यार्थी परीक्षेला जात नाही. आई, वडील, काका, काकू, मामा, मामी सगळे सोडवायला जाताना तुम्ही गर्दी वाढवता आणि मग जर परीक्षा केंद्रावर जायला उशीर झाला आणि प्रवेश दिला नाही तर अडचण होते. शक्यतो असं होत नाही. म्हणून वेळेवर निघा, वेळेवर पोहोचा आणि मानसिकता शांत ठेवा. आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा सगळे शिक्षक तुम्हाला मदत करतात. जाताना आपल्याजवळ जे काय न्यायचंय, मग काय न्यायचंय? लेखन साहित्य आहे, आपली कंपास पेटी आहे, आपलं हॉल तिकीट आहे, हे सगळं सोबत न्या. मी तर नेहमी सांगतो की हे सगळं सोबत न्या. समजा यातले विसरलंच तर ताण घेऊ नका. हॉल तिकीट नसलं तरी परीक्षा केंद्रावर तुमची पूर्ण माहिती असते, तुमचे शिक्षक असतात. आणि आणखी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, शक्यतो शाळेच्या, ज्युनियर कॉलेजच्या शाळेच्या ड्रेस कोडमध्ये जा. याचा फायदा असा होतो, तुमचं नाव माहीत नसेल तरी तुम्हाला जर अडचण आली तर त्या ड्रेस कोड बघून त्या शाळेवरच्या केंद्रावरची सर्व शाळांचे शिक्षक तुम्हाला ओळखतात आणि तुम्हाला त्वरित मदत मिळते. हा त्याचा महत्त्वाचा फायदा. त्यामुळे त्यावर जर गेलात तर परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचाल. जर चुकून राहिलंच, जर तुमचं काही साहित्य, तर तुम्हाला त्याची मदतही मिळेल. मुलांकडे पेन असतात, कंपास असते, सगळी मदत तुम्हाला मिळेल. म्हणून मी सांगतो की सुरक्षित तुम्ही पोहोचा, बाकी राहिलं तरी चालेल. त्यामुळे परीक्षा केंद्रावर सुरक्षित पोहोचा. आला नाही, जमलं नाही, ताण घेऊ नका. परीक्षापूर्वीचा अभ्यास तर खरं फार महत्त्वाचा असतो. आदल्या दिवशी अभ्यास झाला, रात्रभर जागरण करू नका. आणि रात्रीची शक्यतो माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती, नकारात्मक विचार करू नका. मी माझे अनेक अनुभव सांगेल. मी तुम्हाला खरं माझा नंबर देणार आहे शेवटी. पण रात्री 11:30ला 12ला कधी-कधी अचानक वाटत राहतं की अरे माझा अभ्यासच झाला नाही, मला उद्याचा विषय येणारच नाही. असं काहीही होत नाही. म्हणून मी मुद्दाम सांगतो, जर असा कधी ताण आला तर शांतपैकी 7 तासाची झोप घ्या. तुमचा अभ्यास झालेलाच असतो. आणि परीक्षापूर्वी किमान अर्धा तास थोडं स्वतःला सांभाळा, सावरा, दीर्घ श्वास घ्या, छोटासा प्राणायाम करा आणि विनाकारण अभ्यास करत परत-परत बसू नका. कारण हे केलं की ते येत नाही, ते केलं की ते येत नाही. अशी मानसिकता तयार होते, विशेषतः माझ्या 10वीच्या मुलांची. आणि मग त्यांना त्याचा ताण येतो. तर असा ताण न घेता तुम्हाला सर्व येत आहे याची खात्री करून परीक्षा केंद्रावर जा. हॉल तिकीट. आणि आणखी महत्त्वाचं, पळत-पळत उशिरा जाऊ नका. त्याचा तोटा असा होतो की जर परीक्षा केंद्रावर गेलो आणि आपण जर दुसऱ्याच्या नंबरवर चुकून बसलात आणि परीक्षकाच्या लक्षात आलं नाही तर त्याचा बारकोड लागतो आणि तुमच्या जागेवर तुम्ही ॲब्सेंट लागता. खरं तर निकालावर परिणाम होत नाही, निकाल मिळेलच तुम्हाला, पण मागे पुढं होऊ शकतं. त्यामुळे वेळेत पोहोचा, आपल्या स्वतःच्या बेंचवर बसा. अर्धा तास अगोदर जा. दिलेली उत्तरपत्रिका आणि प्रवेशपत्र, प्रवेशपत्राच्या सर्व सूचना व्यवस्थित वाचा. तुमच्यासाठीच आहेत सगळ्या. आणि उत्तरपत्रिकासुद्धा गेल्यानंतर त्याच्या पहिल्या पानावर सगळ्या सूचना दिल्या आहेत त्या वाचा. त्याच्या पद्धतीने फॉलो करा. 2च प्रकारचे पेन अलाउड आहेत, एक तर निळ्या शाईचा नाहीतर काळ्या शाईचा. आणि बाकी इतर काही फारशी गरज नाही. कच्चं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी सुविधा केलेली असते. अगदी शेवटच्या पानावर करा, किंवा मी तर म्हणेल की ज्या पानावर उत्तर लिहायचं त्याच्या उजव्या पानावर, विशेषतः गणिताच्या बाबतीत हे करावं लागतं, त्याच्यावर कच्चं काम केलं तरी चालतं. पण शेवटी त्याच्यावर काट मारायला विसरू नका. पर्यवेक्षक मदत करतात. परीक्षेच्या दिवशी मला येत नाही, मला जमत नाही किंवा अभ्यासच झाला नाही असं म्हटलात तर पेपर अवघड जातो. आता हे झालं, परीक्षेला प्रविष्ट झालं, उत्तरपत्रिका छान सोडवली तुम्ही. पहिल्या दिवशी काही वेळा होऊ शकतं, जर लेखन सराव नसेल तर माझा अभ्यास कमी राहिला, एखादा प्रश्न राहिला तर राहू द्या, काही अडचण नाही. त्याचा फार ताण घेऊ नका. आणि माझी सर्व पालकांना, शिक्षकांना विनंती आहे की मुलांना परीक्षा झाल्यानंतर पेपर कसा गेला ते विचारू नका. आणि मुलांनो, त्याचा मार्क काढत बसू नका. जर कमी पडले, पेपर अवघड गेला असं वाटत असेल तर त्याचा दुसऱ्या विषयावर परिणाम होतो. त्यामुळे पहिली ती मानसिकता बदला आणि पेपर कसा गेला याच्यावर विचार करू नका. आणि पुढे उरलेले सगळे पेपर जे आहेत आपले, जे ज्या ज्या विषयाची परीक्षा द्यायची आहे ते व्यवस्थितपणे त्याचे पेपर आपल्याला देता येतात. आणि त्या त्या विषयाचे मार्क्स काढत बसू नका, त्याच्यावर विचार करू नका. आणि जर चुकून काही झालंच, विशेषतः बारकोड आपल्याला दिलेला असतो, बारकोड खराब झाला, तुटला, आणि जर चुकून, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की विषय बदलला किंवा माध्यम बदललं तर कदाचित तुम्हाला बारकोड हा इमर्जन्सी बारकोड दिला जातो, त्याने काहीही फरक पडत नाही. बारकोड जर असला तर तुमचा निकाल मिळतोच. त्यामुळे विनाकारण SSC बोर्ड एवढी दखल घेतं की तुमच्या बारकोडवरतीच निकाल तयार होतो.
पण तुमचा निकाल कधीही चुकत नाही आणि कुठलाही प्रकारच्या चुकीचा निर्णय गेल्या अनेक वर्षात SSC बोर्डाकडनं झालेला नाही याची खात्री बाळगा. आणि परीक्षा झाल्यानंतर म्हणजे या सर्व पेपर आपले पूर्ण झाले, या काळातली सकारात्मकता यासाठी मुद्दाम सांगतो. जर तुम्ही निगेटिव्ह विचार केलात तर त्याचा दुसऱ्या विषयावर परिणाम होतो आणि या काळातली मानसिकता आपली समान राहते. जेव्हा जेव्हा आम्ही निकाल तयार करतो तेव्हा असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांना सर्व विषयातले मार्क हे समप्रमाणात मिळतात आणि म्हणून ती मानसिकता टिकवणं फार महत्त्वाचं असतं. पूर्ण परीक्षा झाल्यानंतर तुमचा निकाल कधी लागेल, काय होईल, किती मार्क पडतील किंवा परीक्षेच्या कालावधीतच एक सर्वच विषय आपल्याला सोपे वाटतात असं नाही. तर एखादा विषय अवघड जातो, एखादा विषय चांगला जातो. पण जर तीच मानसिकता केली तर विशेषतः 10वीच्या बाबतीत आपला बेस्ट ऑफ 5चा निकाल असतो. म्हणजे 6 पैकी 5, सर्वोत्तम 5. त्यामुळे जर परिणाम झाला तर सगळ्या विषयांवर येईल. त्यापेक्षा जो विषय चांगला झाला त्याचे मार्क चांगले मिळणारच आहेत आणि त्याच्या टक्केवारीवर आपल्याला चांगले मार्क मिळतात. 12वीच्या बाबतीत सुद्धा 6च्या 6 विषय, विशेष सायन्सच्या बाबतीत विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगेल की अभ्यास झाला नाही असं वाटत असेल, आपल्याला जमत नसेल असं वाटत असेल तरीही परीक्षा सोडून जाऊ नका. मध्येच अर्धवट परीक्षा सोडू नका किंवा बऱ्याच वेळा परीक्षेच्या आदल्या दिवशी काही मुलं म्हणतात, नाही नाही मला आता उद्या परीक्षा द्यायची नाही. असं झालेलं नसतं, अभ्यास झालेलाच असतो. माध्यमाच्या बाबतीत सुद्धा जर आमचे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी 10वीचे माध्यम जर आपलं इंग्रजी सेमी इंग्लिशचं इंग्रजी असेल आणि आपण मराठी माध्यमाचे आहोत, पण विद्यार्थ्यांना कधी कधी असं वाटत राहतं की नाही मला जमणारच नाही. असं झालेलं नसतं. एक उदाहरण मुद्दाम सांगेल. सौरभ नावाचा एक विद्यार्थी होता फार पूर्वी आणि त्याला असंच रात्री सांगितलं मला उद्या जमणार नाही आणि त्यांनी परीक्षा द्यायचीच नाही असा निर्णय घेतला. आईनं मला फोन केला, त्याला फक्त एवढंच सांगितलं, बाळा उद्याची परीक्षा दे, मला माहिती आहे तुझा अभ्यास झालेला आहे. तो विद्यार्थी सायन्समध्ये फक्त मराठी इंग्रजीतनं लिहिता येणार नाही अशी भीती वाटायला लागली. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो विद्यार्थी त्या वर्षी सायन्सला 89, टोटल 86% पास झाला. सध्या तो इस्रायलमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करतोय. म्हणजे ही मानसिकता सगळ्यात महत्त्वाची असते. त्यामुळे सकारात्मक मानसिकता परीक्षा कालावधीत येईल आणि यासाठी पालकांचा सपोर्ट. उद्या निकाल लागल्यानंतर कुठे ॲडमिशन मिळेल, पुढे किती मार्क पडतील याचा आता कुठलाही विचार कुणीही करू नका. त्यामुळे परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचणं, हॉल तिकीट, आपलं वेळापत्रक व्यवस्थित पाहणं, त्या वेळी परीक्षेला जाणं आणि परीक्षा काळातला आपली व्यवस्थित झोप, आपला आहार, कुठल्याही प्रकारचा अपघात होणार नाही या पद्धतीने परीक्षा द्या आणि यशस्वी व्हा. तुम्हा सर्वांना SSC बोर्डाच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जर काही गरज लागली तर मला अवश्य फोन करा. केव्हाही कुठल्याही कामासाठी बोर्डाचे समुपदेशक आपल्यासोबत आहेत. त्यांचे नंबर त्या विभागीय मंडळानं वर्तमानपत्रात डिक्लेअर केलेले आहेत. तेही पहा, वेबसाईटवर पहा. आपली बोर्डाची वेबसाईट आहे, बोर्डाचं यूट्यूब चॅनल आहे. या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून घ्या. माझा वैयक्तिक नंबरही आपल्या सर्वांना देतो. महाराष्ट्रातल्या अनेक मुलांकडे आहे, तुम्ही पण घ्या आणि मला केव्हाही हक्कानं फोन करा. अनिल गुंजाळ, 94 04 23 51 45. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.